आणि आखाती देशातील युद्धामुळे कोकणातून परदेशामध्ये जाणारा हापूस आंबा बंद झालाय। त्यामुळे आता एक्सपोर्ट होणारा हापूस आंबा महाराष्ट्रातील नागरिकांना चाखायला मिळणार आहे। यावर्षी आंब्याचं उत्पादन हे खूप कमी झालंय। त्यातच परदेशामध्ये निर्यात होत नसल्यामुळे एक्सपोर्ट होणारा आंबा देशामध्येच पाठवला जातोय। कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना याचा फटका बसलेला असला तरी नंबर 1चा हापूस आंबा नागरिकांना खायला मिळणार आहे। सध्या 10 आंब्याची पेटी 2 ते 3 हजार रुपयाला बाजारामध्ये उपलब्ध आहे। कोल्हापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी। पाहूयात। जो एक्सपोर्टचा आंबा होता तो आखाती देशातील युद्धामुळे थांबलेला आहे आणि ती खाण्याची संधी खरं तर या ठिकाणी भारतीयांना असेल कोल्हापूरकरांना मिळताना आपल्याला पाहायला मिळतं। आपल्यासोबत प्रसाद वळून जो आहेत, मला सांगा, जो काही बाहेरच्या देशामध्ये एक्सपोर्ट होणारा जो आंबा आहे तो थांबलेला आहे का आखाती देशातील युद्धामुळे? बाहेरच्या देशामध्ये जाणारा जो आंबा होता तो 100% या ठिकाणी आता थांबलेला दिसून येतोय। मुळातच आंब्याचं पीक या ठिकाणी दरवर्षीपेक्षा 20 ते 25% असल्यामुळं या ठिकाणी पीक कमी असल्यामुळं या ठिकाणी आपल्याला त्या युद्धाचा फायदा झाला म्हटलं तर काही हरकत नाही। या ठिकाणी बाहेर जो जाणारा आंबा होता तो या ठिकाणी भारतामध्येच आपल्याला आता या ठिकाणी खायला मिळतोय, ही एक चांगली गोष्ट आहे। खरं तर आखाती देशातील युद्ध चालू असल्यामुळे जो एक्सपोर्ट होणारा जो आंबा आहे तो याच ठिकाणी आहे। त्याचे दर कधीपर्यंत चढे राहतील? कारण दराचा एक प्रश्न खूप असतो। अक्षय तृतीयामुळे या ठिकाणी आंब्याला चांगली मागणी असून या ठिकाणी रेग्युलर आंब्याचे दर आता साधारण 800 रुपयेपासून 1000 ते 1200 रुपयेपर्यंत या ठिकाणी रेग्युलर आंब्याच्या 12 किंवा 15 नगाच्या बॉक्सचे दर या ठिकाणी आता मार्केटला होलसेल रेटमध्ये होत आहेत। तसेच या ठिकाणी एक्सपोर्ट क्वालिटीचा आंबा जर बघायला गेला तर साधारण 1300 रुपयेपासून 1600 रुपयेपर्यंत बॉक्सचा दर या ठिकाणी आता होलसेल मार्केटला या ठिकाणी दिसून येतोय। बाहेरच्या देशामध्ये एक्सपोर्ट होणारा आंबा आहे तो भारतातच राहिला आणि त्याचा दर देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। त्यामुळे कोल्हापूरकर असेल किंवा महाराष्ट्र असेल यांना एक संधी आहे की जो एक्सपोर्टचा आंबा आहे तो याच ठिकाणी त्यांना खायला मिळणार आहे। विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।